ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या जवळच्या सहकार्यावर बीडमध्ये प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। हाके यांचे जवळचे सहकारी आणि अतिशय विश्वासू समजले जाणारे पवन कौवर आणि त्यांच्या 3 साथीदारांवर हल्ला करण्यात आला। यात पवन कौवर हे गंभीर जखमी आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। बीडच्या सावरगाव जवळ मंगळवारी रात्री 9:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली। जेवण करण्यासाठी पवन कंबर आणि त्याचे 3 साथीदार सावरगाव येथील एका धाब्यावर गेले होते। हे चौघेही जेवण करत असताना अचानक 40 ते 50 जण तिथे आले। या सर्वांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला। माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले। त्यांनी जखमींना माजलगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले। चौघांनाही करण्यात आलेल्या बेदम मारहाणीत पवन कौवर गंभीर जखमी झाले। त्यांच्या डोक्याला, पायाला आणि हातालाही इजा झाली आहे। यावर हाके यांनी आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर टीका केली आहे। पवन कौवर यांच्यावर हल्ला करणारे गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांचेच कार्यकर्ते आहेत। त्यांच्यासोबत आरोपींचे फोटो देखील आहेत। तसेच याच कार्यकर्त्यानं फेसबुकवर पोस्ट केली होती। त्यामध्ये त्यानं विजयसिंह पंडित यांना उद्देशून मला काम देऊ नका, परंतु हाके याला ठोकायची परवानगी द्या असं म्हटलं होतं। असा गंभीर आरोप ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी केला आहे। दरम्यान हल्ला केल्यानंतर सर्व हल्लेखोर फरार झाले असून पोलिसांनी या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे। तसेच आता आरोपींचा शोध घेतला जातोय। ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांच्या कारला आग लागल्याच्या घटनेनंतर बीड जिल्ह्यात घडलेल्या या मारहाणीच्या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे। दरम्यान या घटनेमुळे माजलगावमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.